सुरुवातीपासून बोलू. ज्या 10वी परीक्षा झाली माझी 1993ला 1993ला झाल्यावर इथं मी पुन्हा नालाबल निळून काम करायचो आणि दुसरी गोष्ट आमच्या अंतर्गावच्या पुलावर पण काम करीत होतो. आणि काम करीत असताना मला मिलिटरीचा कॉल आला. मिलिटरीचा कॉल आल्यानंतर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला त्या मिलिटरीची भरपूर लाईन होती. त्यात काय माझा नंबर लागणार नाही असं मला शक्यता वाटली. म्हणून मी आमचे पाहुणे होते तिथं पाहुण्याकडे गेलो आणि तिथनं बजाजला कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला गेलो. कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला 4 महिने काम केलं. कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करीत असताना एक मॅनेजरची ओळख झाली मांडगवणे म्हणून. मग त्यांनी आम्हाला ते तिथं 1200 रुपये महिना होता कॉन्ट्रॅक्टदाराकडे. आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्ट 1200 असताना ते आम्ही टेल्को पुन्हा बजाज ॲटो कॅन्टीनमध्ये लागलो कामाला. तिथं आम्हाला 2200 रुपये रोज झाला मला. मग 2200 रुपये रोज असताना मॅनेजरचे आमचे चांगले संबंध आहेत. बाबा ही उस्मानाबादचा पोरगा आहे काय दुष्काळग्रस्त आहे. आपल्या दुष्काळग्रस्त भागाने ओळखीत होते पुण्यातमध्ये. मग दुष्काळग्रस्त यावरून मॅनेजरनी पुन्हा मला म्हणले गोरेसाहेब तुम्ही म्हणले एक कोर्स करा म्हणले. कोर्स करा म्हणले 4 महिन्याचा तुम्हाला आपण कंपनीतर्फे कामाला घेऊ. मग त्यांनी आम्ही काय केलं की कोर्स केला. 4 ते 6 महिन्याचा कोर्स होता कोहिनूर टेक्निकल म्हणून. ती कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर मला बजाजमध्ये स्प्रे पेंटर म्हणून कामाला घेतलं त्यांनी. स्प्रे पेंटर कामाला घेतला असताना तिथं आम्हाला 4500 रुपये महिना होता. आणि स्प्रे पेंटर 2 महिने काम केलं बजाजमध्ये. त्या टेल्कोचा मला कॉल आला. मग ते मांडगवणे जे साहेब होते त्यांनी सांगितलं की बाबा तू आता टेल्कोचा आपली ही आपल्या कंपनीमध्ये टेल्को मोठी कंपनी आहे मग त्या कंपनीत जा कामाला. मग तिथं कॉल आल्यावर तिथं मी टेल्कोला गेलो असताना आम्ही 100 जणांचा इंटरव्ह्यू झाला. 100 जणांचा इंटरव्ह्यू झाला आणि एक कोल्हापूरचा एक मुलगा होता आणि मी. ते आम्हाला भरपूर त्यांनी आमचे इंटरव्ह्यू घेतला. आणि एका साईडला 50 पोरं आणि एका साईडला 2 पोरं. मग मला असं वाटलं की ही आम्ही दोघं फेल झालो ही पास झाली. परंतु ज्यावेळेस त्यांचा गेट पास घ्यायला चालू केलं त्यावेळेस की पुन्हा त्यांनी सांगितलं हे 48 फेल झाली ही दोघं पास झाली. मग त्याच्यानंतर आम्ही टेल्कोला लागलो. टेल्कोला असं दिवस होतं की 3 शिफ्ट फुल चालायच्या फर्स्ट सेकंड आणि थर्ड. त्याच्यावेळेस तेव्हा आम्हाला 7000 रुपये महिना होता टेल्कोला एक शिफ्टला. 7000 रुपये म्हणल्यावर समजा 7500 रुपये म्हणले 1500 रुपये आपले 500 रुपये रोज 250 रुपये रोज 250 रुपये रोज होता. आणि संध्याकाळी जर वर टायमाला थांबलं तर ती 500 रुपये ही 500 आणि 750 रुपये आम्ही दररोज कमवायचे. हां त्यावेळेस शेतीची सुरुवात कशी झाली? हां मग ते शेती करीत असताना तिथं आम्ही महिन्याला 15 ते 16,000 कमवायचे. ज्यावेळेस गाड्याला 20 रुपये बायला 10 दिली होती तेव्हा तिथं 16,000 रुपये महिना कमवायचे. तेच पैसे घेऊन इकडे विहीर खोदली. विहीर पाईपलाईन केल्यावर द्राक्षे लावली. आणि द्राक्षे लावल्यावर शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून आम्ही एक पिकअप घेतलो. छोटा आपला बी माल जाईल आणि स्वतः दुसऱ्याचा पण असं होईल. पण ते पिकअप घेतलं. पिकअप 3 वर्ष चालवलं आणि पिकअपचं पुन्हा त्यात माल बसताना आमचा बी माल बसताना जास्त हेलपाटे घालायला लागले म्हणून टेम्पो घेतला. म्हणून टेम्पो 1 वर्ष चालला. टेम्पोचा एका वर्षात 2दा ॲक्सिडेंट झाला. मग तिथे पूर्ण आम्ही वाहनांचाच पूर्ण सोडून दिला. आणि ते केल्यावर पुन्हा हे कलिंगड लावलं होतं. कलिंगड एक कोणत्या जातीत होतं सिजांटा कंपनीत होतं. शुगर किंग होतं. शुगर किंग कलिंगड लावतं किरण म्हणून नावाचं होतं. तर त्याच्यात आम्हाला ते लावल्यानंतर पहिल्यांदाच लावलं आणि त्यात अशी गोडी होती जवळ ते 22 रुपये निघलं. त्याच्यात आम्हाला भरपूर पैसे मिळाले. मग ते लावीत आम्ही 2 एकर 3 एकर आतापर्यंत हे 9 एकर पाठीमागच्या त्या कोरोना काळात 17 एकर खरबूज होतं. 17 एकर खरबूज असताना कोरोनात जरा थोडी अडचण झाली आमची. पण खर्च निघून आम्हाला 10-5 रुपये असे मिळाले त्यात. असं काही पूर्ण लॉस झाला नाही आणि जास्त प्रॉफिट झालं नाही कोरोनामध्ये. पण आता आमचं आज रोजी 9 एकरात जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये होतील. आणि आत्ता 30 लाख रुपये झालेत. आणि आता 30 लाख रुपये झालेत आपले. आता काय वाटतं मग आता एक सर्वसामान्य युवक किंवा कंपनीत काम केलेला तरुण तिथपासून झालेला